देवदानवा सहित पशु पक्षी राय धात सकळ स्त्री पुरुष पूर्ववर्ता इंद्र सुखे सुखावती असं म्हणजे असणारा सर्व ह्या पृथ्वी तलावावर मानव असतील दानव असतील किंवा म्हणजे अनेक असे पशु पक्षी असतील सगळ्यामध्ये म्हणजे असणारे ही सर्व स्त्री पुरुष नरवादी इंद्रियाचं जे काही सुख असते ते सुखाचा उपभोग घेतात अमरती मंतना करारती अर्पिळका कायचा नराय साधावणे मणी विचार परमचित्ती सर्वांनी मग म्हणजे असणारे जे काय कामरती असते मंतना कर असतं ते असणारी कामिक वृत्ती तिच्या अंतःकरणाच्या ठिकाणी असणारी उत्पन्न झाली आणि ती मनाच्या ठिकाणी विचार करायला लागली आपल्याला बी तसं सुख पाहिजे इंद्रियांचं सुख आपल्याला बी तसं पाहिजे आपल्यालाच का नाही म्हणून तिला राग आला म्हणतात तिने मांडले अनुष्ठान मना माझी काय वर्ण की प्रत्यक्ष होणे वायुनंदन रतिरत्नार मग तिने म्हणजे अनुष्ठान म्हणजे उपोषणालाच बसली आणि म्हणजे हनुमंतराला बोलून घ्यायचं म्हणजे जगात तुम्ही आमचं मला काय म्हणतात ना तर जगात जशी म्हणजे इंद्रियाचं सुख स्त्री पुरुष घेतात तसं हनुमंतरायाकडून आपण असणारं रती सुख घ्यायचं म्हणून ती उपोषणालाच बसली कोणत्या होती पाय सांगायचं महाराज मच्छनाथ तुम्हाला ती म्हणजे मेनका तपश्चर्याला बसली कसं तप करायचं करत होती म्हणजे यज्ञ कुंड पेटीवला म्हणजे तिनं हातामध्ये चाकू घेतला आणि अंगाचं मांस काढायची म्हणजे त्या चाकून आणि माझ्या नावाने का म्हणायची ओम यज्ञेन हनुमंतराया माझं मालक व्हावं मला रती सुख द्यावं म्हणून त्या यज्ञामध्ये मांस असं टाकायची म्हणजे माझ्याच नावाने आहुती द्यायची किती दिवस केलं प्रसन्न म्हणजे तिने असं करता करता 12 वर्ष तप केलं त्या मेहनतीनं 12 वर्ष आणि 12 वर्षानंतर तिच्या अंगाचं मास सगळं संपत चाललं मग मी हनुमंतराय म्हणजे तिला प्रसन्न झालो तिच्या जवळ गेलो तिथे होता माझे बेटे पदी मोळे घालो आणि मिठी मळ्यात दोला पोटी तो सिद्धा करी महाराजा मग मी तिच्या जवळ उभा राहिल्याबरोबर ती उठली असणारी माझ्या असणाऱ्या पायावर डोकं ठेवलं आणि मला म्हणायला लागले असणारी माझी इच्छा पूर्ण करा हनुमंतराय काय म्हणू लागले मग मी विचारिता झाला तिथे की कवन कमला सरिता मरते माझा सांगणे अर्थ रसाते समुद्र मुद्रा मग म्हणले मी विचारलं तिला काय इच्छा आहे तुझी काय कशासाठी एवढा असणारा घोरतप करत आहे त्यावेळेस म्हणजे तिनं बोलायला सुरुवात केली काय म्हणल्या म्हणतं कथा वचन मी प्रसन्न झालो म्हणल्यावरती ही आनंदित झाली तिने बोलायला सुरुवात केली ती मेनका मला म्हणले हनुमंतराय तुमच्या बहुकारामुळे आम्ही स्त्री राज्यातल्या सर्व स्त्रिया गर्भवती होतो सुख पावे सगळा मग म्हणले असणाऱ्या तुम्ही म्हणजे आमचे असणारे प्राण पती परमेश्वर तुम्हीच आहोत म्हणजे आता आमचे म्हणजे तुमच्या भूकारामुळे म्हणजे असणारे आम्ही सुखाने आनंदाने ह्या स्त्री राज्यात राहतो हे मार्ग सगळं देश कारणा स्वर्ग मृत्य पाहता पण म्हणजे असणाऱ्या जगात या असणाऱ्या चाललंय काय ते आमच्या कानावर आलं काय चाललंय म्हणजे हे सर्व असणाऱ्या देशामध्ये किंवा स्वर्गमुक्ती पाताळामध्ये रती सुख घेतात म्हणजे मैथून रती चलती म्हणजे आणि तीच आमच्या नशिबाला कस काय नाही तरी का कर्माचे तरी तू सोम्या झालो मग म्हणजे जी काय रती सुख असतं जी मैथून रती असती म्हणजे ते आम्हाला काय भेटत नाही का आमच्या नशिबात नाही ते आमचं
काय नशीब फुट काय म्हणले आम्ही काय पाप केलं म्हणजे आमच्या नशिबात नाही म्हणजे असणार तुम्ही आमचं स्वामी आहोत आमचं मालक आहोत तर आम्हाला तुम्ही असणारे आमची इच्छा पूर्ण करा आम्हाला मैथून रती असू द्या विषयाचा असणारा उपभोग द्या असं ती मेनका हनुमंतरायाला बोलले हनुमंतराया मला म्हणली तेव्हा तिला सांगितलं तू मागणं तुझं योग्य आहे म्हणले पण मला जन्मतःच ब्रह्म कासोटे म्हणले असणार मी ब्रह्मचारी आहे जेते उदय झालो जठरी अंजली तो उदळा दृढ कोपिती माते प्रारशुभानने कनकासोटे असे काय सांगायचं त्या अंजली मातेच्या उदरातून माझा जन्म झाला जन्मलेच मला ब्रह्म कासोटे आमच्या आईने सुद्धा मला असणार पाहताना सुद्धा मला असणार जन्मता सोन्याची लंगोटीच बघितली म्हणतात दृढ इंद्रिय संपत्ती डोळे लागले ब्रह्मांडार ग्रंथी तेने इंद्रियावर शक्ती जगा माझे इंद्रिय संपत्ती इंद्रियामध्ये ताकद असली तरच असणार सर्व व्यवस्थित कार्य होतं म्हणजे असणार पण आमच्या इंद्रियाचा व्यवहारात असणारा जगाच्या ठिकाणी असणारा सर्व बंद जागच्या जागी होते ब्रह्म कासोटे असल्यामुळे होता मनोरी कामावृतगमाना त्वक्तरती कामरुद्र द्रुमा तो मात्र्याचा त्यात्रमाव शांततेने पावत असे पंचप्रभू रामचंद्राच्या कृपा आशीर्वादाने मला असणारा मला ऊर्ध्वर येत असणारा असा आशीर्वाद मिळाला होता आणि त्या श्वासोश्वासात नसणाऱ्या सर्व असणाऱ्या स्त्रीचं गती काम इच्छा पूर्ण होत होते आणि सर्व असणाऱ्या स्त्री सुखाने असणाऱ्या राहत होत्या गर्भवती होत आहेत नगरी विराजू जाती चित्तर रतिकाजा काम भक्ती तुष्ट पण असू द्या म्हणजे तुम्ही एवढं मोठं तप केलंय लक्षात ठेवा देवाच्या कार्यासाठी देवाचं काम केलं की कधी फेल जात नसतं की झालं फेल गेलं तर देव कशाला म्हणतात कोणी देव म्हणेल का म्हणते फक्त थांबवावं लागतं उशीर असतं देवाचं काम व्हायला देवाच्या लक्षात यायला आपलं आज केलं की उद्या नाही तो का म्हणे येते नाही चालत तातडी करून जमत नाही परमार्थ तिथं थांबावं लागतं विसावं घ्यावं लागतं आज केलं की येतं काय थांबावं लागतंय त्याला घ्यावं लागतं घातवावं लागतंय मग शरीर आटवावं लागतं पटवावं लागतं मग नटतंय तसं असं नसतंय मग म्हणजे असणार हनुमंतराय म्हणू लागलाय तुझं जे काय तप केलेलं आहे ते तप वाया जाऊ देणारच नाही त्या तपाच्या उद्देशाने म्हणजे तुझं जी काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करतो पण माझ्या हातून होणार नाही मी एक माणूस असणारा माझ्या लक्षात आला ते म्हणजे मच्छिंद्रनाथ आणि त्या मच्छिंद्रनाथाला तुझ्या इकडे पाठवतो मग त्यांना तू सुखी आनंदित करून म्हणजे असणाऱ्या रती सुखाचा उपभोग घे मच्छिंद्राय कोण तरी तो प्रत्यक्ष कवी नारायणा तत्वाच्या कामी वाचुणा हरद्रुमा होईल मग म्हणजे मच्छिंद्रनाथ कोण तर ते मच्छिंद्रनाथ पूर्वीचे कवी नारायणाचे अवतार आहेत आणि ते मच्छिंद्रनाथ म्हणजे असणारे तुझ्या घराकडे येतील आणि मग म्हणजे तुझी जी काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करून टाक तुष्ट केले सकावरती तरी तू जाऊन मनोरथे तुष्ट करे अशा प्रकारचं म्हणजे त्या असणाऱ्या तीर्थाच्या ठिकाणचे ते मेनकेला मी प्रसन्न केलं तिला अशा प्रकारचा आशीर्वाद दिला तर आता मच्छिंद्रनाथ तुम्ही काय करा त्या स्त्री राज्यात जावा आणि मेनकेची भेट घ्या माते करे निरपिता तरी ब्रह्म चरित्र वृक्षा चावले जाईल मग हे म्हणायला लागले मच्छिंद्रनाथ मी म्हणाले हो तुम्ही ऊर्ध्वर येता म्हणले बघते म्हणले चालतंय म्हणले तुमचं म्हणले मग आम्ही मी ब्रह्मचारी चौकी म्हणले असणार मग आम्ही जर ब्रह्मचारी आहे आणि तिथं जर गेला तर लोक आम्हाला काय म्हणते उदात काम शक्य पंथी जती नावे जगविख्याती जगा माझी मग मी तर म्हणजे असं ब्रह्मचार्य असं म्हणजे कामाविषयी उदास आहे काम शक्ती माझ्याकडनं मी म्हणजे उदास आहे तिथं म्हणजे आणि एवढंच नाही आम्ही नाथपंथातले मला जती म्हणतात म्हणजे जगात माझी प्रसिद्धी आहे म्हणजे जती आहे म्हणून नाथपंथातील आहे म्हणून तरी यायचे कुंकुम मते गरुणे मग वाग देवता निंदनिवटी येवनी जगे तर तुम्ही मला असं वाईट वाईट कर्म करायला सांगतो जावा त्या गावातून तिच्या बरोबर राहा असं जी काय काम सांगतो ना हनुमंतराय ती वाईट काम आहे म्हणजे असणार माझ्याच्याने ती भांडणारच नाही म्हणजे अहो
जगाच्या तोंडाला हात लावाय काय म्हणले असणार, जग दोन तुणी भांडवल म्हणले, काय बी बोलते म्हणले, काय म्हणते ते नाथ महाराज आहेत, नाथ पंथातले आहेत, ब्रह्मचारी आहेत म्हणले, गेले की स्त्री राज्यात म्हणले, लागले की त्या स्त्रीच्या नादी, असं लोक मला नाव ठेवत्या. पंथ आहेत योगी योग पंथेचे प्रसंगी विटाळ माझा तिला अनेक असणार एवढंच नाही, ह्या जगतातल्या ठिकाणी अनेक सिद्ध आहेत, नाथ पंथातील अनेक माणसं आहेत म्हणले, आणि ती माणसं म्हणले माझा विटाळ मानते म्हणले. नाथ पंथातला गृहस्थ आश्रम झालाय, बायको करून बसलाय, नाथ पंथातला बायको करून बसलाय, माझा विटाळ मानते, मला कुणी बोलायचं बी नाही. ती संघ श्लोक्या प्रकृतीच्या दृढ भंडार सर्वजराची वनास्त्र स्वीकारावे हे हो म्हणजे असणारा स्त्रीला स्त्रीचा संघ करायचा. हे स्त्रीचा संघ म्हणजे बरा नव्हे, अपकीर्तीचं दृढ भंडार. किती बी कीर्ती झालेली असू द्या, किती बी मोठा झालेला असू द्या, स्त्रीच्या संगतीने काय करायचं, काय करतोय काय नाही असं म्हणजे किती बी मोठा झाला तर स्त्रीचा संघ केला की असणारा अपकीर्तीचं भांडार सर्वस्वाचा नाश म्हणजे त्या मोहनास्त्राच्या ठिकाणी होत. माझ्याच्याने घडणार नाही हो हनुमंतराया. संगे अपकीर्ती जगी मिळवले आणि सर्व सुकर्ता चरला चवले अहो म्हणजे असणारा ज्याने ज्याने असणारा स्त्रीचा संघ केला, अनेकांनी स्त्रीचा संघ केला, जेणे जेणे मला अभिलाषीले तेथे मी सावध गेले, भड्या भड्यांची केली माती रावणा तुझा पहाड किती. 1 लाख पोरं 1.25 लाख नातून 80,000चा दादला होता, 80,000 घरी होत्या, किती 80,000 बायका होत्या, फक्त योगशीता माऊली आणली. तिळ पण करायला कोण राहिलं 1 लाख पैकी 1.25 लाखापैकी कोण 10वा घालायला राहिलं नाही, 13वा घालायला राहिलं, भावानी 10वा 13वा केला त्याला. का फक्त एका स्त्रीचा अभिलाष लागला. मग तसं मच्छिंद्रनाथ पण लागले असणाऱ्या स्त्री संघाने भाऊ पळून आले, कित्येक जणांची अपकीर्ती झाली म्हणजे असणारे एवढंच नाही, जी काय पुण्य होतं भरपूर असणार ते पुण्य असणार सर्वाच्या सर्व संपलं, रिकामी झाली म्हणजे पुण्याच्या चंद्र मिळवला कलंके करून बघा बघा म्हणजे असणाऱ्या मच्छिंद्रनाथ हनुमंतरायाला सांगू लागले. पूर्वी म्हणजे असणार 33 कोटी देवाचा राजा इंद्रदेव, पण त्याने अहिल्या तिच्या असणाऱ्या मालकाचं स्वरूप धरलं, तिच्या पर्णकुटीमध्ये गेले आणि तिचा अभिलाष धरला अहिल्याचा, म्हणून इंद्राला पडली बघ, आणि चंद्राने गुरुपत्नीचा अभिलाष झाला म्हणून चंद्र झाला काळा. नारद चुकलाचा भजनाचा अनेकांना असणार एवढंच नाही, 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची, संपत्तीला बी कमी नव्हतं राजारामात, संततीला बी कमी नव्हतं, संपत्तीला बी कमी नव्हतं, सत्तेला सुद्धा राजारामात कमी नव्हतं. आताच काय 7 तालुक्याचा आमदार, देशाचा पंतप्रधान, राजा रावणाच्या घरी देव कामं करीत होती, एवढी सत्ता दिशा होता. 33 कोटी देव घरी कामा, एवढा सत्ता, संपत्तीला 14 किलोचा सोन्याचा उमरा होता त्याच्या घराला, 7 कोटी घरं होती सोन्याची निसती. काय किती संपत्ती बघा मग राजारावणाची. मस्त गणपतीला मस्त येत नव्हती एवढी संपत्ती राजारावणाची, पण तो राजारावणाने स्त्री संघ केला आणि राजारावण संपला म्हणतात. सुताची ब्रह्मकाचाटी निर्मळे पोटे मग असणारा विधीचा मुलगा नारद मुनी फिरता फिरता असणार द्वारकेला गेला आणि द्वारका कानावर बातमी पडली. म्हणले कस काय श्रीकृष्ण परमात्मा, बरं झालं हो बरं झालं म्हणजे कस काय 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 ना म्हणजे 16,108 केले त्या म्हणजे त्यांनी, 16,108 केले त्या. एखादी असली तर बरं आपल्याला, एखादी कशाला पहिलीच एखादी असली तर बरं. मग म्हणजे असणार नारद म्हणजे असणाऱ्या श्रीकृष्ण परमात्माला म्हणजे असणाऱ्या 16,108 आहे त्या. म्हणजे कसं राहत असते म्हणजे श्रीकृष्ण परमात्माकडे गेले म्हणजे 16,108 आहेत म्हणजे, मग आम्हाला एखादी म्हणजे बरं देतो की म्हणजे तुम्हाला एखादी. आणि नारदाची भगवंताने नारदी केली 60,000 पोरं गेली, नारदाची स्त्री केलं आणि त्याच्याकडून 60,000 पोरं जन्माला घातलं. एवढा स्त्री संघ वाईट आहे मच्छिंद्रनाथ. एवढंच नाही, 4 लक्ष 84 निर्माण करणारे ब्रह्मदेव, सगळ्याची
जीवाला असणार जन्माला घालणार कोण असेल तर ब्रह्मदेव आहे. पण ते ब्रह्मदेव सुद्धा एक दिवशी कामातून झाले. आपल्या मुलीच्या पाठीमागे सरस्वतीच्या पाठीमागे लागलं. विधी आहे पण ते अविधी झाले. म्हणून ब्रह्मदेवाचं मंदिर कुठंच नाही आणि ब्रह्मदेवाची पूजा बी कोण करीत नाही. का धडका मारली पंचायत नाही केला ब्रह्मयाचा मातेरा असं भाड्या भाड्यांना सोडलेलं नाही. पण मला तिकडं लावता काय असं मच्छिंद्रनाथ हनुमंतराय महादेव म्हणतात म्हणजे सगळ्यात देव महादेव म्हणतात पडे पण भिल्लनीचे पिछे पडे देवादी देव असणारे महादेवजी सुद्धा म्हणजे असणार लंगोटी तुटस्तर फाटस्तर म्हणजे असणाऱ्या त्या भिल्लनीच्या पाठीमागे पळाले. तपांमध्ये श्रेष्ठ असणारे विश्वमित्र आहेत. पराशर ऋषी आहेत. त्यांनी मध्ये असणाऱ्या रंगाला पाहिला असणाऱ्या म्हणजे 3.5 कल्प पुण्य बरोबर असं भरपूर आयुष्य होतं त्यांना. एवढं आयुष्य होतं पण स्त्री संघकार वाटला त्यांना. आणि कोळ्याची असणारी मुलगी तिला असणार तिच्या बरोबर संघ करायचा म्हणून त्यांनी ठरवलं. म्हणून कोळ्याच्या मुलीबरोबर गेले. तिला म्हणले संघ पाहिजे. ती म्हणले येड लागलं का म्हणले दिवस असतो का म्हणले अंधार लागतो म्हणले. ती म्हणले माझं 1 कल्प आयुष्य पाण्यात जाऊ दे म्हणजे तुझ्यासाठी पुण्य पुण्य सर्व लावतो. दिवसाचा अंधार लगेच अंधार झाला. मग ती म्हणजे असणारी कोळ्याची मुलगी म्हणजे अंधार जरी झाला तरी म्हणजे मी नावत बसले पाण्यात असतं का म्हणले. तर ती म्हणजे असणार 3.5 कल्प त्यात 1 कल्प आयुष्य माझं जाऊ दे पण पाण्याचे नाव अशा प्रकारचं 3.5 कल्प आयुष्य आपलं वायाला घालवलं. आणि त्या रंगे बरोबर असणार आपलं असणार काम स्त्री संघ त्यांना सुधारणा आलं नाही. पुढं काय झालं विश्वमित्र तो मित्र झाला तरी वने काम धैला अशा प्रकारे जगाचा मित्र असणारा विश्वमित्र होता पण त्या रंगेच्या नादाला गेला आणि सर्वस्व आपलं बुडावून संपलं. 3.5 कल्प आयुष्य घालवलं त्याने तिथं. रंगे फक्त आलेला स्त्रीचा धरला तर. आणि अहो मच्छिंद्रनाथ मध्ये हनुमंतराय तुम्ही सगळी म्हणतात वाघ म्हणलं तर घाबरते ती आणि तुम्ही मला वाघाच्या दरीत ढकलायला लागला काय. निर्दोष मग म्हणजे हनुमंतराय म्हणजे हा मच्छिंद्रनाथा म्हणजे लक्ष देऊ नाही का म्हणजे असणार योग्य म्हणजे तुम्ही म्हणजे आपण अहो हे अनादिराटी पूर्वीपासून चालत आलेलं ब्रह्मचारी आपलं म्हणजे जसं श्रीकृष्ण परमात्मा 16,108 भोगोनी ब्रह्मचारी तसंच म्हणजे आपण भोगून सुद्धा ब्रह्मचारी असे बदले मला प्रभू रामचंद्र सांगितलं हनुमंतराय प्रभू रामचंद्र 99 राजा रावण 99 हनुमंतराय 99 तो समचंद्रनाथ तुम्ही सुद्धा 99 विष्णू परमात्मा भगवंत 16,108 भोगोनी ब्रह्मचारी तसंच म्हणजे असणारे तुम्ही सुद्धा हे 20 कोटी भगिनी आहेत म्हणजे श्रीराजाच्या ठिकाणी. मग त्याच्यातले असणारे मेन काय त्या मेनके बरोबर उपवघ्याने असणारा सूर्यासारखा तेजस्वी असणारा मीननाथाला जन्माला घाला. प्रचंड तुमच्या थोडीला असणारे उपरीचर वसवत म्हणजे तेच उपरीचर वसविनाथाच्या रूपाने तिथं असणारे जन्माला येतील. प्रसन्न केले चित्त देवता मगावर प्रकल्प प्रधानवाणी रुकारवंत मच्छिंद्रनाथा मच्छिंद्रनाथाला गोडगोड गोडगोड शब्दाने बोलले गेले. बस तरी चित्त भगदेवत असणारे मच्छिंद्रनाथाचं आनंदित झालं आणि आनंदित होऊन म्हणजे हनुमंतराय मच्छिंद्रनाथ म्हणजे बरं जाऊ द्या असू द्या. हा जायच्या शुक्र मित्र सुता प्रसन्न चित्त सविता देवणी मंत्र संजने अर्था प्रभू लागे मिरवला. जसं म्हणजे असणारा इंद्राचा मुलगा असणार कच्छ म्हणले त्या कच्चाला जसं म्हणजे असणारा संजीवनी मंत्र त्या ऋषी असणाऱ्या कृपा जायच्या शुक्र मित्र सुता प्रसन्न होणे चित्त सविता देवने मंत्र संजने अर्था प्रभू लागी मिरवला. जसं म्हणजे असणाऱ्या दैत्यांचे गुरु शुक्राचार्य आणि हे शुक्राचार्याने म्हणजे
झाला. संजीवनी नावाचा मंत्र शिकवला आणि देवतात मंत्र असणारा आला. नाहीतर संजीवनी मंत्र तिकडच होता राक्षसाकडेच. पण कशा आणि असणारी देवयानी नावची मुलगी होती ह्या शुक्राचार्याला. ह्या दोघांच्या त्या देवयानाचा जीव लागला कच्यावर. म्हणलं केलं तर मला घीच करीन म्हणले. त्या शुक्राचार्याने 2दा मारला कच्या. तरी तिसऱ्यांदा सुद्धा संजीवनी मंत्राच्या जोरावर त्यांनी मुलीच्या हट्टापायी जिवंतच केलं आणि त्याला संजीवनी मंत्र शिकवला. म्हणतो मित्र कुळाजा राजा तापिल्या भक्त काजा नेळा विभीषणा शत्रू अनुजा केला सरदास जीवना. तसं म्हणजे असणाऱ्या प्रभू रामचंद्राने म्हणजे असणारा वैरी राजा रावण होता तरी वैर्याचा असणारा भाऊ विभीषण काका. त्या विभीषण काकाला लंकेचं राज्य दिलं म्हणतात. तन्याय घात कवचो नेणारी कामचरा पाचो रुकारते समायाचो अंजने स्वतः पाय केला. त्याने म्हणजे असणारा जी काय परशुराम आहेत आणि त्या असणाऱ्या परशुरामापाशी जसं एखाद्याला गोड बोलावं आपल्या शब्दात बुगून घ्यावं तसं गोड बोलून हनुमंतरायने मच्छिंद्रनाथाला आपलं जे काय कार्य करायचंय त्या कार्यासाठी तयार केलं. मागा करणी नमना नावाच्या पणे करिता गमान आदराच्या गावणी वायुनंदना मच्छिंद्रनाथ चालला. मग असं दोघांनी एकमेकाला असणारा नमस्कार केला आणि नमस्कार करून म्हणले हनुमंतराय गुप्त झाले आणि मच्छिंद्रनाथ पुढे तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले. चालला महिपाटी आरती घ्यावे बेटे असे गवळीत वाटी येऊन पोचला. मग इकडं मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करता जाता जाता मध्येच म्हणजे असणारे हिंगळाज देवी आहे आणि त्या हिंगळाज देवीचं दर्शन घ्यावं असं मच्छिंद्रनाथाला वाटलं आणि त्या हिंगळाज देवीच्या मंदिराकडे निघाले. शक्तिद्वारे रक्षका सती दशाचार्य अष्टवरा कृतांत जगणे जिंको पाहते कृतांत. मग असणाऱ्या हिंगळाज देवीच्या दर्शनासाठी चाललेले आहेत आणि त्या हिंगळाज देवीच्या दरवाजा जवळ म्हणजे असणार अष्टभैरव काळ कृतांत सारखे राखण देवीच्या देवळासमोर होते. आणि शतकोट्या चामुंडा चंकिनी डंकिनी प्रचंडा ब्रह्मंडा कासू पाहते कृतांत. आणि त्या अष्टभैरव होत्या. त्याच्यानंतर असणाऱ्या 100 कोटी चामुंडा शंकिनी डंकिनी आवडबमचे तगड ह्या ब्रह्मांडाला गिळतिळ्या ताकदीच्या शंकिनी डंकिनी अष्टभैरवा बरोबर देवीच्या दरवाजा समोर राखण होत्या. येऊ म्हणजे असणार तिथं असणार कोरकोत्या देवीच्या देवळाकडे जाताना कोरकोस असं अरण्य लागलं म्हणजे असणार महाभयानक झाडे दर्या खोऱ्या डोंगर भरी मोठी मोठी आणि त्याचं भ्या म्हणजे त्याच्यातनं एखादा वाघ निघतो काय की सिंह निघतो काय की असं म्हणजे भीती ना मच्छिंद्रनाथ पुढे पुढे निघालेले. वैसे पावली फाली की पूर्वी दानवाणी आरोळी ढेली बरे माया त्या ठाई जणू काय म्हणजे असणारा पूर्वी राक्षसांची माया रूपी असणारा अरण्य आणून ठेवलं की काय म्हणजे जो त्याच्यातनं गेलं की कृतांताच्या जाळीत काळाच्या जबड्यातून जाऊन बसतोय अशा प्रकारचं कर्कश अरण्य होतं. नको नको त्या अरण्यातनं जायचं म्हणलं तर भले भले सुद्धा असणार आपला माझ मारायचे देव सुद्धा घाबरायचे म्हणायचे ह्या अरण्यातनं नको बाबा पलीकडच्या वाटून जाऊ आपण हिकडून नकोच असं प्रत्येक जण म्हणत होतं. वरणी जाय ती काय साधं सुद्धा बोलणं होतं म्हणजे असणार सगळं काटेरी येड्या बाबळीच वन होतं म्हणजे एकामेकाचं काट एकामेकाच्या झाडामध्ये गुंतलेलं होतं म्हणजे असणार भयानक असणार. त्याच्यामध्ये हिंस्र प्राणी वाघ सिंह हत्ती काय कुठले सगळे जंगली प्राणी त्या राहत होते म्हणजे असणार. पाहिल्या बरोबर किंवा त्या अरण्याला बघितल्या बरोबर या रस्त्याने जावं असं कुणालाच वाटत नव्हतं. सगळे घाबरायचे. पत्नीचे कानाला हनुमंतराय सुद्धा त्या वनात कधी गेलं नाही
होता काळच बसलेला आहे म्हणजे ते काळ गेलं की त्याच्या जबड्यात चालतो संपत्तीच माणूस म्हणजे म्हणून हनुमंतराय सुद्धा त्या वनात कधी गेलं नाही तिथून पळून जातो मित्र उद्या परम पाटे येते संचार तरच मी जाते घासी माग काय करू मग म्हणजे अशा प्रकारचं घनदाट जंगल म्हणजे आणि तिथं जर पाहिलं सूर्याचा किरण सुद्धा पृथ्वीवर पडत नव्हता एवढी दाट जंगल झाडी होती म्हणजे असणार आणि त्या झाडीत नसणारा मार्गक्रमण करत असणार भयानक संकटाचं ते स्थान आणि त्या स्थानाच्या ठिकाणातून मच्छिंद्रनाथ रेशमी आजवायची कानन वार्ता संकट भयाचे स्थान चित्ताचे मग म्हणजे असणार तिथं सूर्य जरी उगवला तरी म्हणजे तिथं असणार आपल्याला ती किरण म्हणायची आपल्याला तिथला काळच खाऊन टाकेल म्हणून सूर्याची किरण सुद्धा जमिनीवर तिथं पोहोचत नव्हती म्हणजे असलं भयानक जंगल म्हणजे एवढं दाट झाडी होती म्हणजे सूर्याचं दिवसा अंधार तिथनं जायचं म्हणलं तर अशी दाट जंगल होतं म्हणजे मग असणारे असे सिद्ध असणारे योगी असणारे मच्छिंद्रनाथ ते मच्छिंद्रनाथ आपल्या प्रतापाच्या शक्तीच्या जोरावर त्या अरण्यातनं देवीच्या देवळात जातील आणि देवीचं दर्शन घेतात ती कथा पुढच्या अध्यायात ऐका तर काय करा स्मृती म्हणजे बुद्धी जागेवर ठेवा आणि बुद्धी जागेवर ठेवून मन स्थिर करून काय करा एक कथा अमृत प्राशन करा कथा ही अमृताचं बरं का जीवनातील व्यथा आणि जीवनातील थकवा संपवणारी कथा असते कथा म्हणजेच अमृत असते आणि अमृत प्यायचं म्हणजे कुठं जावं लागतंय कुठं स्वर्गात मिळते म्हणते ते अमृत मग ही कथा रूपी अमृत प्राशन करा बरं का ही अमृत कथा रूपी अमृत केलं की मग असणारा थकवा थक असणारा संपला जाणार म्हणून म्हणजे असणार आणि लक्षात ठेवा हे अमृत कशावर चालतंय माहितीये का भव रोगावर चालतंय कथा रूपी अमृत कशावर चालतंय भव रोगावर चालतंय आणि बहुरोग म्हणजे काय म्हणते डॉक्टरला जायचं आणि तुला म्हणायचं मला बहुरोग झालाय इंजेक्शन डॉक्टर म्हणेन माझा बाप न माझा आज आणि पंधरा आला तरी बहुरोग नीट होत नाही बहुरोग एकच नीट करणार म्हणजे तो म्हणजे कथा अमृत म्हणजेच भगवंत दुसरा कोणी बहुरोग पुन्हा जन्माचं पुन्हा मारायचं त्याला म्हणायचं बहुरोग जन्म मरणाच्या घाट गाडग्यातून बाजूला काढणारा कोण असेल तर भगवंताचं नाव आहे भगवंताची कथा आहे बाकीचं कोणच बहुरोग घालू शकत नाही मग ही कथा अमृत असणारी ती तुमचा असणारा भवरोग संपून टाकल म्हणजे असणारा आणि दुःखातनं बाहेर काढ असणारा हे ग्रंथ म्हणजे असणारा केवळ चिंतामणी नव्हे चित्ताची काळजी संपवणारा नव्हे म्हणजे असणार तर ही मुळासहित चित्ताची काळजी संपवून टाकणार आहे म्हणजे जसं विंचू चावल्याबरोबर त्याचं विष उतरलं जातं तसं म्हणजे चित्ताच्या ठिकाणची चिंता आणि दुःख संपलं जाईल म्हणतात निंदात्वाच्या वेगळा तर काय करा म्हणजे असणार होऊनी सदविवेक बर का चांगलं काय वाईट काय ह्याचा विचार करा विवेकावर आरूढ व्हा म्हणजे असणार सारत भगवंत नासारत संसारात दिशेते नाशे ऐशी घटिका परब्रह्म का विवेकावर आरूढ व्हा जे असणार वाईट बोलणार आहे त्यांच्याकडे लक्ष अजिबात देऊ नका म्हणजे तर्क नको तर्किकाचा संघ तर्काच्या बाजूला सुद्धा असणारा जाऊ नका तो बाजूला सारा म्हणजे असणार कुटील पण तर्क पण म्हणजे असणार निंदा विघ्न हे सुद्धा असणार तुम्ही बाजूला विघ्न आणि निंदा आणि दोष ही बाजूला सरा निंदा म्हणजे लय अवघड असतं बरं का लक्षात ठेवा निंदा कोणी कोणाची करायची नसती म्हणतो लोक म्हणतात का माणसं निंदकाचे घर असावे हे झाले फुकट कळशी निवडवळ नसते दुसऱ्याची निंदा कधी करायची नाही दुसऱ्याची निंदा केली की त्याचं पाप धुताव म्हणून आपलं पाप वाढते म्हणून
लक्षात ठेवायची. निंदा कोणी कोणाची करायची नाही. निंदा करू नका म्हणजे उगा विघ्न निंदा केले की असणारं विघ्न येतं, तेच असणारा सहसाही तुम्ही अंगीकार करू नका. असं ग्रंथ करते म्हणतात. निंदा जगते परम पापेने, परी आमची माय भय पवित्र करी रामुचे. अहो निंदा ही शक्य अतिशय पापिनी आहे म्हणजे अतिशय नीच वदनी आहे म्हणजे असणारे निंदा म्हणजे. पण आमची आई बहीण आहे म्हणते. बघ का असं म्हणलेस ते मग याच्यामुळेच असं म्हणले का तर पुढच्याची निंदा केली की ते आपण त्याची निंदा केली त्याचं पाप होत असतो. मग निंदा कोणासाठी चांगली म्हणून निंदा वाईट आहे पापीने आहे. पण आमची आई बहीण आहे का तर आई बहीण कुणाचं वाटलं करते. कुठल्या लेकराला कुठल्या आईला वाटतं का आपल्या लेकराचं वाटवा कुठल्याच वाटत नाही. मग तशी आमची आई बहीण आहे निंदा म्हणजे असणारे काय करते आम्ही दुसरीची कधी निंदा करतच नाही. दुसरी जी निंदा करते ती पाप धुवून काढते ती. म्हणून लक्षात ठेव निंदा कोणाची करायची गरज नाही, करायचीच नाही. असं ग्रंथ करते म्हणतात म्हणजे असणार ती आम्हाला पवित्र आणि पावन करणारी निंदा आहे म्हणतात. सकाळ होत कमळाचे छान करेल वारंवार इच्छित असे. ग्रंथ करते म्हणतात जो निंदा करतो जरी निंदा आपल्या जवळ ठेवली ती आमचा अतिशय जवळचा पाहुणा नातलग आहे म्हणजे असणार आमचा. का तर ते आमच्या पापाचं सारखं आमच्या पापाचं धुवून टाकतो म्हणजे आमचं पापच ठेवत नाही म्हणजे पापरूपीमुळे आमचं सगळं धुवून टाकतो. म्हणून आम्ही वारंवार इच्छा करतो त्याने आमची निंदा करावी, त्याने आम्हाला नाव ठेवावं असं सारखंच आम्हाला वाटतं. असं ग्रंथ करते म्हणतात. बहुताविषयीची त्या मानवाचे उपकारी म्हणून नरहरिवंशातील असणाऱ्या तोंडीचा मुलगा मालू हे सुद्धा असणार प्रेम करतात कुणावर निंदा करणाऱ्यावर. काय म्हणतात माहिती का भगवंताकडे त्याला म्हणतात भगवंता त्याचं लय आयुष्य वाढ दे. निंदा करणाराच भरपूर आयुष्य वाढ दे म्हणजे असणार का ते आमचे उपकार करते ना. निंदा करते म्हणजे उपकारच करते भला मोठा उपकार करते. काय करते आमचं पाप धुवून टाकते. काय किती तरी त्याला पैसे दिले धुव म्हटलं तर धुतय का माणसं धुतच येत नाही. पण निंदा करणारे धुलं म्हणून समजायचं है का नाही. म्हणून मला असणारे ग्रंथ करते काय कर त्या असणाऱ्या निंदा करणाऱ्या बरोबरच असणार त्यांनी जुळवून टाकलं आपलं नातं. ते आमच्या जवळचं अतिशय जवळचं आहे म्हणजे म्हणून आमच्यावर भला मोठा उपकार करणारा आमचा उपकारी कोण असेल तर निंदा करणारा आहे. तुम्ही न बजावे मारू तुमचे हिच विनांते वारंवार तर स्वास श्रोते मंडळी तुम्ही न बसावे तयाच्या पंक्ती. म्हणून श्रोते मंडळी तुम्ही त्या निंदकाच्या पंक्तीला बसू नका. कुणाची निंदा करू नका. उगत कुणाचं फुकट कशाला उगत कुणाचं धुणं बसायचं आपले कष्ट वाया घालवायचं म्हणजे असणार. एवढं मोठं पुण्य जमवलेलं असतं आपण नाही ते भगवंताची सेवा करतो एक दिवस उपवास करतो काही करतो नामस्मरण चिंतन करतो पुण्य वाढवायचं बघतो आणि एखाद्याची निंदा केली की सगळे पुण्य संपूर्ण टाकतो. काय उपयोग आहे का उगत आपण म्हणतो आमचं कसं होतं. आपण एखाद्याला वाईट शब्द बोललेला असतो निंदा केली असते त्याच्यामुळे आपलं पाप संपत पुण्य संपादन पाप वाढतं. पाप दुःखाचं मूळ असतं आणि मग दुःख वाढतं. त्याच्यामुळे असणार ग्रंथ करते म्हणतात तुम्ही असणारे श्रोते मंडळी त्या निंदकाच्या पंक्तीला बसू नका. हीच असणारी विनंती मारू तुम्हाला असणाऱ्या श्रोते मंडळीला वारंवार करतात की तुम्ही निंदा वचन सोडून द्या. निंदकाच्या पंक्तीला बसू नका. तुमचं कल्याण होईल सुख लागेल तुम्हाला. अशा प्रकारचं ग्रंथ करते म्हणतात ते त्याच्या सदृढ शरण गेले शरण जाऊन याद्याचं कथान संपन्न भक्ती कथा सार समस्त गोराच्या काव्य किंवा गारसदा परदवाई चतुरात्याची माझ्या श्री कृष्ण अर्पण वस्तु शुभम भवन्तु पुंडलीक वदाय विठ्ठल.